नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल बेडगमध्ये विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या हेतूने नंदा ग्रुप, बाळकृष्ण ब्रीडिंग फार्म प्रायव्हेट लिमिटेड, बेडग यांच्या वतीने वॉटर प्युरिफायर देण्यात आला. यासाठी लोकनियुक्त सरपंच माननीय उमेशभाऊ पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. आज न्यू इंग्लिश स्कूल बेडग येथे वॉटर प्युरिफायरचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच माननीय उमेशभाऊ पाटील तसेच नंदा ग्रुपचे रिजनल मॅनेजर कॅप्टन अनुराग जिरग्याळ, डेप्युटी जनरल मॅनेजर प्रोडक्शनचे डॉक्टर विश्वनाथ भोसकर, HR एक्झिक्युटिव्ह अक्षय जगताप, एक्झिक्युटिव्ह जयंत भिंताडे, निहाल पाटील, गंगाधर आळतेकर तसेच विशेष उपस्थिती लाभलेले मुंबई मंत्रालय माजी उपसचिव रघुनाथ नागरगोजे साहेब, मुख्याध्यापक अँथनी डिसूजा तसेच ललिता नागरगोजे, यशस्विनी नागरगोजे, नंदा ग्रुपचा सर्व स्टाफ, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली तसेच पाहुण्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर मंथन परीक्षेत केंद्रात पहिली आलेली कुमारी प्राप्ती नागरगोजे व यशराज दीपक नागरगोजे यांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना लोकनियुक्त सरपंच माननीय उमेशभाऊ पाटील यांनी नंदा ग्रुप फक्त उद्योग व्यवसायातच नाही तर सामाजिक बांधिलकी जपण्यातही अग्रेसर असल्याचे मत मांडले. मुख्याध्यापक अँथनी डिसूजा यांनी नंदा ग्रुपचे विशेष आभार मानले. तसेच येणाऱ्या काळात न्यू इंग्लिश स्कूल बेडगच्या भौतिक व शैक्षणिक सुधारणेवर भर देणार असल्याचेही सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता माने पाटील यांनी केले. सरांची मागणी होती आपल्या शाळेला की मुलांना स्वच्छ शुद्ध पाणी मिळालं पाहिजे. त्या उद्देशानं जवळ महिना 2 महिने झाला आम्ही नंदा ग्रुपच्या म्हणजे पाठपुरावा करून याच्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागे लागून हा प्रोजेक्ट मंजूर करून घेतला आणि त्यांनी एका शब्दातच होकार दिला सर. त्याबद्दल मी ग्रामपंचायतच्या वतीनं आणि आपल्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या वतीनं त्यांचं खूप धन्यवाद मानतो, आभार मानतो. कारण जवळजवळ हा 1 लाख रुपयाचा प्रोजेक्ट त्यांनी आपल्या या शाळेसाठी दिलेला आहे. अशा पद्धतीने त्यांनी सर मला वाटते अजून आपल्या ग्रामपंचायतला म्हणजे वरच्या मराठी शाळा नंबर 1ला सुद्धा त्यांनी 10 कॅमेरे बसवून दिलेले आहेत. रेन हार्वेस्टिंग म्हणजे सगळ्या ज्या अंगणवाड्या आहेत आणि ज्या गावातील शाळा आहेत आणि सर्व शासकीय इमारती त्यासाठी ज्या पाईप लागणार आहेत ते नंदा ग्रुप देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आता येतानाच आमची चर्चा झाली की मेन प्रोजेक्ट तुमचा मागे राहिला आणि दुसरे प्रोजेक्ट तुम्ही मंजूर केला, त्यामुळे ते सुद्धा लवकरात लवकर मंजूर करून द्यावं अशी मी त्यांना विनंती केली. खरोखरच आपल्या शाळेसाठी अशी दानशूर व्यक्ती, दानशूर कंपन्या या माध्यमातून आपल्या भौतिक सुविधा ज्या ज्या राहिल्या आहेत ते सरांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत. सरांनी सुद्धा आपल्या संस्थेच्या वतीनं ज्या भौतिक सुविधा प्रिंट ब्लॉक असू देत, आपले शौचालय असू देत आणि या ज्या शाळेच्या जे खराब झालेली इमारत आहे आत्ता त्यांची चर्चा झाली की ते सुद्धा मी मंजूर केलेलं आहे. त्यामुळं त्यांचं सरांचं सुद्धा आपण जरा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. मला काय आठवत नाही पूर्वीपासून मी 1995 साली सर इथं 10वी बॅच माझी झाली तेव्हापासून ही नंतर इमारत उभा म्हणजे पूर्वी खाली इमारत होती, नंतर 95 नंतर या वर्षी इमारत उभा राहिली. त्याच्यानंतर शाळेची देखभाल अजून झाली नाही आणि ती तुमच्या माध्यमातून मला वाटते आता होत आहे. कारण 10-15 वर्षातून शाळेची जर देखभाल किंवा 5 वर्षात देखभाल झाली तर इमारत हयाशी राहते. त्याच्याकडे आपण जर दुर्लक्ष केलं तर इमारत मग खिडकीस पडते. त्यामुळे तुम्ही त्यात लक्ष घालून, कारण तुमचं बी आता मला वाटतं 6 महिने राहिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला सुद्धा खरोखरच डिसो सरांचं आणि ह्या शाळेची सुरुवात ह्या प्रोजेक्टसाठी साळुंके सरांनी खूप धडपड केली. प्रत्येक वेळी त्याची माझी पाठपुरावा करून आणि त्याचा लाभ ह्या आपल्या विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे. त्यांना मी विनंती केली की जवळजवळ 1000 मुलं त्या शाळेत येतात आणि हा प्रोजेक्ट बसवणं खूप गरजेचं आहे आणि पाणी म्हणजे जीवनदान आणि त्या पद्धतीने तुम्ही हा प्रोजेक्ट पहिला बसवा. दुसरा प्रोजेक्ट माझा एक मागे ठेवा, पण हा प्रोजेक्ट तुम्ही बसवला पाहिजे म्हणून त्यांना पुन्हा रिक्वेस्ट करून पुन्हा त्यांनी इथे येऊन पाहणी करून पुन्हा प्रोजेक्टचे त्यांनी सँक्शन केलेलं आहे. पुन्हा एकदा मी नंदा ग्रुपचं बेडग ग्रामपंचायत योजना न्यू स्कूल बेडग यांच्या वतीने खूप खूप आभार मानतो. सरपंच साहेब श्री उमेशभाऊ पाटील, मुख्याध्यापक श्री अंतोनी साहेब, समस्त शिक्षक वृंद, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर,
सर्वप्रथम आज मी स्वतःला एक इथं म्हणजे एक लकी मानतो की नंदा ग्रुपच्या वतीनं तुमच्या सगळ्यांच्या मध्ये आम्हाला इथं आज येण्याचा एक तो क्षण भेटला आहे. त्याच्यावर सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचं आभारी आहोत, स्पेशली मुख्याध्यापक आणि सरपंच साहेबांचा. ज्यावेळेस भाऊंनी मला आणि डॉक्टर भोसकर यांना सांगितलं होतं की ह्या शाळेत पाहिजे, तर भाऊंचा जे काही असू द्या, ते जे काही आम्हाला सांगतात आमच्या कंपनीच्या वतीने काही असू द्या, पण ते आम्ही कुठंही आम्ही हे करत नाही. कुठं ते चांगल्या रीतीने बसतील ते आम्ही ते प्रयत्न करतो. त्यासाठी आम्ही व्हिजिट पण केला होता या शाळेत. थोडंफार 19-20 काहीतरी मेंटेनन्स हा इश्यू होता, पुढं मेंटेन करतील का नाही ते हे होता. तरी भाऊ आम्हाला म्हणजे आश्वासन दिले की नाही हे मेंटेन आपण ते करतीलच, 100% मला खात्री ते करतील. कारण हा जो पाणी, जो स्वच्छ पाणी आम्ही ते देतो ते सगळ्यात पहिलं इफेक्ट करतो हेल्थला, शारीरिक जो ते फर्स्ट आमचं जो तो आम्ही अन्न हे खातो ते खातो त्याच्या अगोदर सगळ्यात पहिलं जे इफेक्ट करतो तो पाणी. पाणी जर शुद्ध असेल तर मुलांची ते जे अभ्यास करण्याचे जे हे आहे त्यांची जे स्वास्थ्य, जे शरीराचे स्वास्थ्य आहे ते कायमस्वरूप राहते आणि त्याच्यामुळे त्यांचं हे वाढतं, प्रोग्रेस होतो. तर मी परत एकदा हे तुम्हाला सर्वांना आश्वासन द्यायला इच्छितो की नंदा ग्रुप बिझनेस करते हे खरं आहे, पण त्यासोबत जे सामाजिक कार्य करतात, जे काही आम्हाला जे करायचं असते, कंपनी खूप हे पुढं असते. सरपंच असतील त्यांना आपण सहकार्य करतो, त्याबद्दल मी माझ्या कंपनीचे पण धन्यवाद देतो, जे डायरेक्टर आहेत त्यांचे. कारण आम्ही ज्यावेळेस प्रोजेक्ट दिला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हां, विद्यार्थ्यांसाठी जे काही असेल ॲज अ सामाजिक बांधिलकी म्हणून आपण हा प्रोजेक्ट दिलेला आहे, त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा ही विनंती. धन्यवाद.